आज आमच्या पालखीचा दुसरा दिवस आहे आणि आता दुसऱ्या दिवशी सगळीकडची पालखी झाली की आमची इकडे पालखी घाटीवर येते आणि तिकडे पालखी नाचवतात आणि तिथे पण खूप मजा येते. तर आम्ही तिथे घाटीवरच चालू आहे सगळेजणं. तर आपण बघूया आता तिकडे घाटीवरती किती मजा येते ते. हां दीपाली. आणि हे कोणी पाय दिला ना रे आता लादी काय अशी फुटते का कुठली त्याला जरा सिमेंट लावून घ्यायला पाहिजे नाही टाकले आज आता आम्ही मुंबईला परत जाणार आहोत. तर ॲक्च्युली आम्ही कोकण कन्या किंवा मांडवीने यायचा विचार केला होता, पण आम्हाला ट्रेनची तिकीट काढायला वेळच नाही मिळाला आहे. मग आता आम्ही त्यावेळी वंदे भारतची तिकीट काढली. फर्स्ट टाईम आम्ही वंदे भारतने गावाहून मुंबईला जात आहोत. यापूर्वी वंदे भारतचा प्रवास केला होता, त्यावेळी आम्ही शिर्डीचा प्रवास केला होता. पण आता फर्स्ट टाईमच गावाहून मुंबईला जाऊ.
आणि आता सगळी राहिलेली कामं करतो आहे, म्हणजे पॅकिंग आणि सगळी तर चालूच आहे जवळपास. आता सकाळी सकाळी उठून आम्ही अगोदर आमच्या काळजीमध्ये ज्या सगळ्या म्हणजे आमच्या मागच्या परिसरात आणि पुढच्या परिसरात खूप साऱ्या काळजी अशाच पडल्या होत्या, त्या सकाळी जमा केल्या. अजूनही आहे, बघतो थोडंफार काही साफसफाई आणि काही करता येईल का निघण्यापूर्वी. तर आता आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता मुंबईसाठी रवाना होणार आहोत. फक्त आम्ही गाडीची वाट बघतो आहे, म्हणजे ती गाडी आली की आम्ही त्यात बसून कणकवलीला जाणार. कणकवलीहून आमची वंदे भारत ट्रेन आहे. चला आता गावचा मुक्काम संपला. खरं तर मुंबईला जावं असं अजिबात वाटत नाही आहे, असं वाटतं अजून राहावं, पण काय करणार, आमची नोकरी, मुलांची शाळा सगळं बघावं लागतं ना म्हणून. तर आता आम्ही निघालो आहे तर आपण भारतसाठी कणकवलीला जायला, पण रस्त्यात आमचा अजून एक स्टॉप होणार आहे. मामा भेटणार आहे म्हणजे माझ्या भावाकडे, माझ्या बाहेरही आम्ही जाणार आहोत. फक्त एक धावती भेट असणार आहे, कारण नाहीतर आम्हाला कधीच उशीर होऊ शकतो म्हणून. ठीक आहे, मग ते स्टॉप घेऊन मग नंतर पुढे आम्ही परत कणकवलीचा प्रवास सुरू करू. ही बघा मुलं एवढी एक्सायटेड आहेत मामाच्या घरी जायला आणि हर्षी आणि आरवीला भेटायला. किती ओरडत आहेत. अरे बापरे, हा बघा, हा माझा भाऊ आणि हा हर्षिव आणि ही आमची दुसरी ब्लॉगर आरवी, माझी भाची. दादा पाणी तरी पाहिजे ना. ही मम्मी. हे घे. आम्ही आता वंदे भारतमध्ये बसलो आहे आणि आमचा मुंबईचा प्रवास सुरू झालेला आहे. सगळेजण म्हणजे आम्ही तर त्याच्या शिर्डीला जाताना आपण वंदे भारतला आलो होतो, पण आई आणि यांचा फर्स्ट टाईमच वंदे भारतने प्रवास आहे. ह्या प्रवासातही आपण मध्ये सगळा प्रवास सुखरूप व्हावा हेच फक्त आहे. तर रात्री आम्ही 10:30पर्यंत दादरला पोहोचू आणि मग परत आपल्या घरी.